धनगर जमातीला अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र शासन निर्णय घेऊन तसे दाखले वितरित करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी धनगर समाजाने खोपोली जवळील पाली फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले। 1956 साली अनुसूचित जातीच्या यादीत धनगर जमात दाखल झाली, त्यामुळे मूळ धनगर समाज आरक्षणापासून वंचित राहिला। धनगर जमात ही 1956 पूर्वीपासून व आज देखील अस्तित्वात नाही, हे राज्य सरकारच्या वतीने न्यायालयात देखील स्पष्ट केले आहे। त्यामुळे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करावा, धनगर समाजाला संविधानाच्या कलम 342(1) नुसार मान्यता मिळावी, तसेच पंढरपूर व लातूर येथे उपोषणाला बसलेल्यांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन केल्याचे हबप डॉक्टर अण्णासाहेब बाचकर यांनी सांगितले। त्यावेळी अनेक समाजबांधव उपस्थित होते। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सरकारच्या वतीने मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी निवेदन स्वीकारले। जी घटना दिली त्या घटनेमध्ये एसटीच्या 48 जाती आहे, त्याच्यात 36 नंबरला धनगर समाजाचा ओरान धनगर म्हणून हा उल्लेख आहे आणि 47 जाती एसटीचा लाभ घेत आहे। गेल्या 70 वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही। खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही दिलेले आम्हाला आरक्षण आहे, हे मिळालं पाहिजे म्हणून गेल्या 70 वर्षापासून सातत्याने धनगर समाजाचे आमचे ज्येष्ठ आजोबा पंजोबा हे सातत्याने प्रयत्न करीत होते, तरी आम्हाला मिळालं नाही। खऱ्या अर्थाने भारत देशाचे कैलासवासी पंतप्रधान राजीव गांधी यांचा मेळावा, समाजरत्न शिवाजी बापू शेंडगे कैलासवासी आमचे वडील रंगनाथरामा बाचकर यांनी सांगलीला मेळावा घेऊन धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळावा म्हणून मागणी केली त्या मेळाव्यात। तर सरकार म्हणलं देता येत नाही, मग 3.5% एनटीचं आरक्षण दिलं। आजपर्यंत आम्ही महाराष्ट्रात एनटी दे, केंद्रामध्ये ओबीसी दे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्या घटनेमध्ये आम्ही 47 नंबरला एसटी मध्ये 36 नंबरला आमचा उल्लेख आहे, पण आम्हाला लाभ मिळाला नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चोप। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।